टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भारत पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला असला तरीही अजूनही दोन्ही देशांचे संबंध ताणलेले आहे। याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 17 दिवस नागपुरात ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, संघाचं रेशीमबाग कार्यालय, दीक्षाभूमी, त्यासोबतच नागपूर रेल्वे स्टेशन हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाणं आहे। त्यापैकी संघ मुख्यालय आणि स्मृती भवन हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे असं म्हटलं जातं। त्यामुळेच नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी नागपूरच्या आकाशामध्ये ड्रोन उडवण्यावर बंदी घातलेली आहे। 3 जूनपर्यंत नागपूरच्या आकाशामध्ये ड्रोन उडवता येणार नाही। जर ड्रोन उडवलं तर कायदेशीर कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात येणार आहे। नागपुरात अनेक संवेदनशील ठिकाणं आहे ज्यांची सुरक्षा ही अलर्टवर करण्यात आलेली आहे। नागपूर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार नागपूरच्या आकाशामध्ये रिमोटवर चालणारे हेलिकॉप्टर अथवा विमान, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, त्यासोबतच एअर बलून्स, एरो मॉडेल्स, पॅराशूट या सगळ्यांना बंदी घालण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा व्यवस्था ही अलर्टवर करण्यात आलेली आहे। नागपूर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे असं म्हटलं जातं, कारण की संघ मुख्यालय नागपुरात आहे। यापूर्वी दहशतवाद्यांनी संघ मुख्यालयाची रेकी केल्याच्याही अनेक उदाहरणं आहेत। त्यामुळेच नागपूरच्या आकाशात पुढचे 3 जूनपर्यंत म्हणजे 17 दिवस ड्रोन उडवण्यावर नागपूर पोलीस आयुक्तांनी बंदी घातलेली आहे आणि सुरक्षा यंत्रणा जी आहे त्या अलर्टवर आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।